मी मानसी सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि रणधुमाळीतून विनेरे जिल्हा परिषद गणातील जे उमेदवार आहेत शिवसेनेचे निलेशजी ताटरे सर यांच्यासोबत आपण खास बातचीत करणार आहोत। नमस्कार निलेशजी। नमस्कार। आपल्या विनेरे जिल्हा परिषद गणातून तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भाजपकडून जे मंत्री प्रभाकर मोरे आहेत त्यांचे सुपुत्र अमित मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर कशा पद्धतीने जनतेचा प्रतिसाद लाभतोय? मला सांगायला अभिमान वाटतो की हा करंजाडी 57 जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। 1992 पासून आतापर्यंत शिवसेनेचे जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका झाल्या, त्यामध्ये शिवसेनेचेच उमेदवार निवडून आलेत। गेल्या वर्षी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून आम्ही जवळ 4000 लीड दिला आहे आणि त्याही पेक्षा आम्ही अधिक लीड देऊन निवडून असं माझी खात्री आहे। तसेच आपण गेली 35 वर्ष या विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत आहात आणि मंत्री भरत गोगावले यांच्या मार्फत देखील या विभागामध्ये कामे झाले आणि आपल्या मार्फतही या विभागामध्ये कामे झाल्याचे पाहायला मिळते। परंतु विरोधकांकडून कुठेतरी अपप्रचार केल्याचं पाहायला मिळते की मंत्री महोदयांच्या मार्फत देखील कामे झालेली आहेत आणि आपल्या मार्फतही कामे झालेली आहेत। कसं बघता याकडे? नाही, ते त्यांचं खोटेपणा आहे किंवा बालिशपणा आहे असं मी समजेन की कुठली अशी गाव, कुठली अशी वाडी नाही की गोगावले साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून किंवा मी जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा कदम साहेब आमचे माजी सभापती, पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीमध्ये काम झालेलं आहे। त्यामुळे हा केवळ विरोधाला विरोध करून केवळ अपप्रचार केला जातोय, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आमच्या प्रत्येक गावामध्ये आमचं काम आहे। तसेच सध्या आपले प्रतिस्पर्धी म्हणून जे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोमनाथजी ओझरडे यांच्याकडून भविष्यातील आमदारकीची स्वप्ने पाहिली जातात, तर काय सांगाल त्याबद्दल? आमदारकीचे स्वप्न लांब राहिले। आता जिल्हा परिषद निवडणुका शनिवारी येत आहेत, शनिवारी 7 तारखेला आहेत। पहिले ती सामोरेला जाऊ द्या, त्याच्यानंतर पुढे आमदारकीची स्वप्न बघावी। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची पहिली निवडणूक त्यांनी जिंकून दाखवावी, नंतर मग आमदारकीची स्वप्न बघावी। हे दिवा स्वप्न आहेत, त्याला काय अर्थ नाही। तसेच तुम्ही 3 जण या जिल्हा परिषद गणातून निवडणुकीसाठी उभे आहेत। सोमनाथ ओझरडे असतील किंवा अमित मोरे ते देखील जिंकण्याचा दावा करतात, तर काय सांगाल त्याबद्दल? या निवडणुकीला या जिल्हा परिषद करंजाडी मतदारसंघ शिवसेनेचाच उमेदवार आणि पंचायत समिती दोन्ही उमेदवार म्हणजे मी स्वतः आम्हीच निवडून येणार आहोत। तसेच या जे जिल्हा परिषद गणातील विनेरे जिल्हा परिषद गणातील जे मतदार आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने आव्हान करणार आहात? ना, मी मतदार बंधू भगिनींना आम्ही विनंती करणार की तुम्ही आम्हाला आमच्या विकासाची कामे झालीत, आम्ही सतत लोकांमध्ये अडीअडचणी लोकांना उपयोगी पडतो, त्यामुळे जे मतदान आहेत ते आम्हाला करावं अशी जनतेला मी विनंती करणार आहोत। या मतदारसंघामध्ये आपण विशेष करून कोणकोणती कामे केलेली आहेत, काही सांगू शकता? हो, मोठमोठी रस्त्यांची कामं जिथं आतापर्यंत रस्ते जायला नव्हते अशी रस्ते आम्ही मोठमोठे रस्ते केलेत। मला सांगायला अभिमान वाटतो की 2 तालुक्याला, 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता शिरसवणे ते कावळे धनगरवाडीपर्यंत जो जोडणारा रस्ता तो आम्हीच केलेला आहे। आम्ही आता पाण्याच्या योजना आहे, जिथं पाणी टँकरनी पाणी पुरवठा केला जातो, पूर्ण गावामध्ये पाणी योजना आम्ही दिलेल्या आहेत। आम्ही धरणाची कामं जी आहेत त्या राजिवलीमध्ये एक मोठं धरण होऊ घातलेलं आहे, ते आम्ही आज मार्गी लावलेलं आहे। शिवाय 100 कोटी रुपये आम्ही आंबोलीच्या धरणासाठी आम्ही निधी गोगावले साहेबांच्या माध्यमातून आणलेला आहे। शिवाय आम्ही आता 22 कोटी रुपयाचा जो प्रोजेक्ट आहे, म्हणजे जिथे लाईट आम्ही सबस्टेशन ज्याला म्हणतात ते सबस्टेशन आम्ही मंजूर करण्याकरता 22 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही आणतोय। मोठमोठी कामं आम्ही या भागामध्ये आणतोय। शिवाय आम्ही शेतीकडे जास्त लक्ष देतोय। शेतीची कामं, शेतकऱ्यासाठी विकास करण्याकरता आदरणीय जे कदम साहेब आमचे मित्र आहेत ते देखील चांगल्यापर्यंत प्रयत्न करतायत। सर्व गोष्टी आम्ही अतिशय सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून जे काय करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। भविष्यात आपण निवडून आल्यानंतर आपण आणखी कोणत्या कामांना प्राधान्य देणार? माझंच एक स्वप्न आहे स्वतःचं की जी घरं गावा वाड्या वस्त्यांमधून जी घरं खाली झालेत, सगळे रोजगार नसल्यामुळे लोक आमची पुण्या मुंबईकडे जात आहेत, ती घरं भरण्यासाठी पुन्हा लोक आमच्या गावावर कशी वळतील त्याकरता रोजगारच्या दृष्टिकोनातून आदरणीय गोगावले साहेबांच्या आशीर्वादामध्ये तो आमचा प्रयत्न मुख्य राहणार आहे। तर तसेच विनेरे जिल्हा परिषद पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, तर तो बालेकिल्ला अबाधित राहणार आहे का? 100%। पंचायत समितीच्या 2 सीट आणि जिल्हा परिषदचा 57 करंजाडी जिल्हा परिषदचा 5 ते 5,500 मतांनी आमची सीट आपली निवडून येईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे। म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे? 100% शिवसेनेचा भगवा फडकेल आणि पंचायत समितीवर देखील भगवा फडकेल। मतदारसंघात सभापती म्हणून काम केलेलं आहात आणि विरोधकांकडून कुठेतरी अपप्रचार होतोय की आपल्या मार्फत कामे झालेली आहे, तर काय सांगाल? नाही, या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत की त्या विधानसभा मतदारसंघामध्ये अख्ख्या जेवढी कामं झाली नसतील तेवढे विनेरे जिल्हा परिषद गटामध्ये कामं झाले आहेत। आदरणीय ताटरे साहेब असतील, मी असेल, आमचे सगळे सहकारी आहेत,
यांच्यामध्ये पाणी योजना आहेत, त्याने आता सांगितलं पाणी जवळ रस्ते आहेत, अनेक योजना सभामंडप असतील, अंतर्गत रस्ते असतील, सगळ्या प्रकारची कामं शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेली आहेत आणि याच्याही पुढे करत राहणार आहोत. जिंकण्याचा दावा करता तर साधारण किती हजारचा लीड असेल? नाही, माझा अंदाज ज्याप्रमाणे आम्ही प्रचाराची मोहीम चालवली आहे, रात्रंदिवस आम्ही प्रचार करतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांची मनं आम्ही जिंकलेली आहेत. त्याच्यामुळे मनं जिंकली आहेत म्हणून आम्हाला निश्चितपणे मतं मिळतील. ती 5,000च्या वरती मताधिक्य घेतल्याशिवाय आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये ह्या तिन्ही सीट निवडून आणणार नाही, खात्री आहे. विरोधकांमध्ये 2 उमेदवार जे आहेत हे एकेकाळी एकाच पक्षामध्ये होते, ठाकरे गटामध्ये होते, मात्र आता जे प्रभाकर मोदींचे सुपुत्र आहेत ते भाजपामध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये कुठेतरी मताचं डिवायडेशन होईल असं तुम्हाला वाटतंय का? 100% मताचं डिवायडेशन 100% होईल. कारण अमित मोरे मंत्र्यांचे चिरंजीव जरी असले, माजी मंत्र्यांचे चिरंजीव जरी असले, तरी आज मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष कुठेही दिसत नाहीत. निवडणूक आली आणि त्याने मी मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतो हे लोकांना सांगायला लागले. त्याच्यामुळं त्यांचा विषय आमच्या समोर कुठल्याही प्रकारचा मोठा प्रश्न नाही आमच्यासमोर. आणि सोमनाथ ओझरडे जे आहेत हे केवळ पैशाने असते म्हणतात, ते पैसे वाटतात, पैशाने लोकांची मतं विकत घेता येत नाहीत. जी मनं आम्ही जिंकलीत त्याची मतं त्यांना मिळूच शकत नाहीत, ही आमची खात्री आहे. त्यामुळे आमचा सदस्य, आमचे उमेदवार 100% निवडून येतील, यात कुठल्याही प्रकारची आमच्या मनामध्ये शंका नाही, हे आमची जनता सांगते. तर हे होते शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार निलेश ताटरे सर. धन्यवाद निलेशजी. नमस्कार. आपल्याला जिल्हा परिषद सदस्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.